B.Ed ॲडमिशन 2025-26 तर संपूर्ण विद्यार्थी वाट बघत होते ते मेरिट लिस्ट किंवा कॅप राऊंड फॉर्म, परंतु यामध्ये एक अपडेट B.Ed डिपार्टमेंट यांच्याकडून देण्यात आलेली आहे आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी परत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता तुमची ॲडमिशन प्रोसेस ही भरपूर लेट होणार आहे, कारण की अजून 5 तारखेपर्यंत फॉर्म फिलअपची डेट वाढवून देण्यात आलेली आहे। याबद्दलचं जेही एक्सटेन्शन आहे म्हणजे डेट वाढवून देण्याबद्दलचं पत्रसुद्धा साईटवर उपलब्ध झालेलं आहे। तर बघू शकता यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी B.Edसाठी फॉर्म फिलअप केलेले असेल तर B.Edची जी डेट आहे फॉर्म फिलअपची ही 5/8/2025 पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे। म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। ज्याही विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये रिजेक्शन आलेलं आहे, रिजेक्टेड झालेले आहे किंवा पार्शियली व्हेरीफाईड आहे ते विद्यार्थी आपली त्रुटी 5 तारखेपर्यंत कंप्लीट करू शकतात। जसे की आपण लास्ट व्हिडिओमध्ये दिलेले होतं की आपल्याला मेरिट लिस्टमध्ये सुद्धा चान्स मिळणार आहे, परंतु आता तुम्हाला वेळ मिळालेला आहे तर तुम्ही आताच दुरुस्ती करू शकता, जेणेकरून 5 तारखेपर्यंत तुमचा फॉर्म फायनली व्हेरीफाईड होऊन जाणार। म्हणजे तुम्हाला नंतर कोणतीही अडचण राहणार नाही आहे आणि 8 तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे, कारण 5 तारखेपर्यंत जे विद्यार्थी फॉर्म फिलअप करणार त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 8 तारखेपर्यंत चालणार आहे। तर 8 तारखेपर्यंत आता कोणतीही अपडेट येणार नाही आहे, कारण जोपर्यंत फॉर्म फिलअप आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट होत नाही तोपर्यंत आता B.Ed डिपार्टमेंटकडून मेरिट लिस्टबद्दल सुद्धा अपडेट येणार नाही आहे। आपण या अगोदर तुम्हाला सांगितलेलं होतं की पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मेरिट लिस्ट लागण्याचे चान्सेस आहेत, कारण डेट वाढलेली नव्हती 25 तारखेपासून आणि आता त्यांनी वेळेवर एक्सटेन्शन दिलेलं आहे। तर एक्सटेन्शन दिल्यामुळे तुमची ॲडमिशन प्रोसेस आता लेट होणार आहे। तर पुढच्या महिन्यामध्ये आपला कॅप राऊंड सुरू होऊ शकतो, कारण की आता ॲडमिशन प्रोसेस ही अक्षरशः 15 दिवस लेट झालेली आहे। कारण जर डेट वाढली नसती तर ॲडमिशन प्रोसेस आता सुरू झालेली असती, म्हणजे मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट आणि कॅप राऊंडचे फॉर्म, परंतु आता सुरू होणार नाही आहे। अक्षरशः जी तुमची प्रोसेस आहे ही आता 15 दिवस लेट झालेली आहे। तर 15 ऑगस्टपर्यंत मेरिट लिस्ट लागू शकते किंवा लागू पण शकणार नाही आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी वेट करा। ॲडमिशन डिपार्टमेंटकडून जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर वेळोवेळी देणे सुरू आहे आणि यानंतरसुद्धा देण्यात येणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा। ज्यांचे फॉर्म बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म फिलअप करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।